आज आम्हा भावा बहिणींना तू विशेष प्रकारे एकत्र केलंस. तुझी इच्छा काय आम्ही समजून घ्यावी, त्याप्रमाणे आमचं जीवन आम्ही ट्रेंड करावं, यासाठी आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य करत आहेस. मग तुला धन्यवाद देतो. आज बाबा आमच्याशी तू बोल. तुझ्या माइंडमध्ये, तुझ्या मनामध्ये जे विचार आहेत बाप्पा, ते आज तू आम्हाला दाखव, आमच्याशी बोल, जेणेकरून आमचे विचार आणि तुझे विचार एक होतील. आम्ही तुझ्या विचारांनी आमचं जीवन जगू. यासाठी बाप्पा आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी एकाग्रतेनं आम्हाला आत्म्यामध्ये लक्ष देऊन, आमचे कान तुझ्याकडे लावून आम्हाला गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये घेता येऊ देत, यासाठी प्रार्थना विनंती करत आहे. सर्व मान बाप्पा तुझा आहे, सर्व महिमा तुझा आहे. आधीच असलेल्या प्रत्येक भावासाठी, बहिणीसाठी थँक्यू म्हणतो. जे भाऊ बहीण काही कामानिमित्त इथं आज नाही आहेत, ते जिथे कुठे आहेत बाप्पा त्यांच्याबरोबर राहा. त्यांना तुझा प्रकाश, तुझी उपस्थिती जाणवू देत. त्याचबरोबर जे भाऊ बहीण आम्हाला ऑनलाईन ऐकत असतात, त्यांच्यासाठी आम्ही विशेष धन्यवाद देतो. त्यांच्यावर तुझी कृपा दृष्टी ठेव. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणायचं बाप्पा, आमेन. प्रेज द लॉर्ड. मार्क शुभवर्तमान त्याचा 9वा अध्याय. मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि वचन 23. मार्क चॅप्टर 9 verse 23. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही, ऑल थिंग्स, नॉट जस्ट प्रॉमिस थिंग्स. फक्त प्रभूने आम्हाला जे प्रॉमिस केलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे, तेवढंच नाही. किंवा हा विश्वास या ठिकाणी प्रभू येशू बोलत आहे. तो विश्वास कोणता आहे प्रियांनो? देवाचा विश्वास, हायेस्ट लेवलचा विश्वास, ज्यामध्ये आम्हाला ग्रो व्हायचंय, त्यामध्ये आम्हाला वाढायचंय. आम्ही आता प्रभूने आम्हाला जी अभिवचनं दिलीत आमच्या डेली नीड्स साठी, प्रभू म्हणतो की तुम्ही काय खावे, काय प्यावे, याच्याविषयी काळजी चिंता करू नका. जगातले लोक ते करतात. का असं म्हणतो येशू? कारण त्यानं ऑलरेडी तुम्हाला ते दिलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्यासाठीच तुम्हाला रोज रोज आमची रोजची भाकर मला दे हे म्हणण्याची आता गरज नाही. कारण तुम्ही आता त्या विश्वासामध्ये पुढे चाललेला आहात. यू नो, यू बिलीव्ह. तुम्हाला अजून पुढे जायचंय. डेली नीड्स साठी तुम्हाला आता ज्याला अभिवचन दिलंय त्याची जबाबदारी. मी जर येतो म्हणालो तर माझी जबाबदारी आहे. आणि बायबल सांगते की देव कसा आहे? फेथफुल, विश्वसनीय आहे. मी आलो नाही तर तुम्ही मला म्हणू शकता की हा माणूस विश्वास ठेवायचा लायक नाही. पण मी जर सांगितलेल्या वेळेला येतो तर मी कसा आहे? विश्वसनीय आहे. देव आमचा विश्वसनीय आहे. सो तुम्ही सगळे या फेथ मधून पुढे जात आहात. देन वी हॅव सीन, जे कोणी देवाच्या इच्छेनुसार जर काय मागत असतील तर बायबल काय सांगतं आम्हाला? त्यांच्यासाठी काय होईल? ते केले जाईल. हा एक फेथ आहे. हा आणखीन पुढे घेऊन जातो आम्हाला. मला देवाची इच्छा समजली पाहिजे. देवाची अशी इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याला आरोग्य असावं. देवाची अशी इच्छा आहे की प्रत्येक मनुष्य कसा असावा? संपन्न असावा. देवाची अशी इच्छा आहे. आय बिलीव्ह, माझा विश्वास त्यावरती आहे. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाची इच्छा समजून घेऊन त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि गोष्टी मागतात. त्यांच्यासाठी ती गोष्ट केली जाईल. प्रेज द लॉर्ड.
आणि मग पुढे आणखीन पुढे जो विश्वास आहे तो एकदम बेस्ट आहे, जो शिष्यांकडे आला, जो देवाचे अनेक लोक होऊन गेले त्यांच्याकडे आला. आणि हा जो फेथ आहे हा हायेस्ट लेवल. आम्हाला प्रियनो काय आहे हे तरी ऍटलिस्ट माहित पाहिजे, कारण हे जर आम्हाला कळलं नाही तर आम्ही खूप गोष्टी मिस आउट करणार आहोत, खूप गोष्टींना आम्ही मुकणार आहोत. कारण बायबल सांगतात, आम्ही जे वचन वाचलं, विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही कसं आहे, शक्य आहे. हा कोणता विश्वास याबद्दल येशू या ठिकाणी बोलत आहे. हा जो हायेस्ट लेवलचा फेथ आहे, जो फेथ ऑफ गॉड आहे, ज्या विश्वासानं देव स्वतः चालतो, ज्या विश्वासानं देव गोष्टी करतो, तोच विश्वास हायेस्ट लेवलचा फेथ आहे. यामध्ये सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, ट्रू आहे, ट्रू. सगळं, सर्व काही. मला काय म्हणायचंय, या विश्वासामध्ये हा विश्वास खोटा आहे मी म्हणेन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा विश्वास कसा आहे, खोटा आहे. कारण जे नाही त्याला काय म्हणायचं आहे. म्हणून हा विश्वास कसा आहे, दिस फेथ इज अ लाय. कारण जे नाही, कन्फ्युज झाला का, गोंधळ उडाला का तुमचा? बायबल मधनं आपण बघूया, एक वेगळी पातळी आहे, हायेस्ट लेवल आहे. मला हा विश्वास खरं मानायला सांगतो. कोणती गोष्ट जी खरी नाही, जी नाहीये तिला मी काय म्हणायचंय, साईकर प्रभू कृपा पुरो. हे अंडरस्टँडिंग होणं अत्यंत गरजेचं आहे. आम्हाला हे कॅप्चर करता आलं पाहिजे. उत्पत्तीचा जेनेसिस चॅप्टर 1, उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि वचन 3 ते 5 आपण वाचणार आहोत. उत्पत्ती 1, 3, 5. जेनेसिस चॅप्टर 1 वर्स 3, 4 and 5. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा पहिला दिवस. प्रेज द लॉर्ड. बघा, या ठिकाणी एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. देवाने सूर्य आणि चंद्र तयार केलेत का आतापर्यंत, या वचनाच्या पर्यंत? नाही केले ना. सूर्य आणि चंद्र केलेले नाही. तो काय म्हणतो का त्याच्यासारखं अजून दुसरं काय तयार केलं देवाने अजून? मग देव कसं काय म्हणतो की रात्र आणि दिवस हा पहिला दिवस? काय म्हणले पुन्हा एकदा वाचा, शेवट लास्ट वर्स. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा पहिला दिवस. अजून सूर्य पण नाही, अजून काही नाहीये, तरी देव म्हणतो संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली. हा काय पहिला दिवस आहे का? विच स्टँडर्ड, कोणत्या आधारावर देव हे बोलत आहे? तुमच्या लक्षात येते का? प्रकाश हो म्हणला परमेश्वर, आणि प्रकाश झाला. आणि देवानं प्रकाश पाहिला, तो चांगला आहे म्हणाला, आणि देवाने
अंधकार आणि प्रकाश हे काय केले? वेगळे. वेगळे केले. बघा या ठिकाणी देव म्हणाला प्रकाश हो, तेव्हा देवाला काय दिसत होतो? Praise the Lord. देव जेव्हा म्हणाला प्रकाश हो, तेव्हा देवाला अंधार दिसत होता. Praise the Lord. त्यानं अंधकारातून प्रकाश काय म्हणलेला आहे? वेगळा केला. पुल आउट लाईट. ही पुल आउट लाईट आउट ऑफ डार्कनेस. आणि त्यानं ते पाहिलं आणि त्याला लाईट तो म्हणाला गुड. इट वॉज गुड. अँड देन ही डिवाइडेड. आणि त्यानं काय केलेलं आहे? वेगळं केलेलं आहे. आणि संध्याकाळ झाली आणि सकाळ झाला. हा काय आहे? पहिला दिवस आहे. सूर्य नाहीये, चंद्र नाहीये, तरी पण देव म्हणतो की संध्याकाळ झाली, सकाळ झाली. कशाच्या आधारावर? कोणत्या बेसिसवर? देव म्हणाला प्रकाश हो, प्रकाश झाला. प्रकाश त्यानं म्हणला तू चांगला आहे. देव जेव्हा म्हणाला प्रकाश हो, तेव्हा मला अंधकार आहे हे कळलं. बरोबर? कारण जुडून आलेलं आहे का ते? कसं आलंय ते? लेट देअर बी लाईट अँड ही सॉ द लाईट was good and he separated it from darkness. आम्हाला माहित नव्हतं डार्कनेस आहे. बघा प्रियनो, प्रकाश जर नसता तर अंधकार पण नसता. लक्षात घ्या. अन्न आहे म्हणून भूक आहे. आजारपण आहे म्हणून काय? आरोग्य आहे. Lord give us grace to understand. देवानं हे होण्याची आज्ञा केलेली आहे. बघूया पुढापणातून पुढे तुम्हाला लक्ष देण्यासाठी याच पहिल्या अध्यायामध्ये वचन 11 काय म्हणतं? तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबील फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजव. आणि तसे झाले. वचन 12. हिरवळ आपापल्या परी बीज देणारी वनस्पती व आपापल्या परी सबील फळे देणारे फळझाडे भूमीने उपजवली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. आता या ठिकाणी बघा देव बोललेला आहे आणि बीज देणारी वनस्पती आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीला उपजवायला सांगितली आणि तसं झालं असं म्हटलेलं आहे. हिरवळ पण आपापल्या परी बीज देणारी वनस्पती आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजविली आणि देवाने ती पाहिली हे चांगले आहे. आता दुसऱ्या अध्यायात वचन 4 आणि 5 मध्ये जाऊया. सेकंड चॅप्टर वर्स 4 and 5. आकाश व पृथ्वी यांची उत्पत्ती झाली. तेव्हाचा उत्पत्ती क्रम हा होय. परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली. तेव्हा शेतातले कोणतेही उद्भिज
पृथ्वीवर नव्हते आणि शेतातील कोणतीही वनस्पती अद्याप उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडलेला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. अजून पाऊस पण पडला नाही आणि जमिनीला मशागत करणारा अजून माणूसही नव्हता. देव तर आधीच म्हणला की झाडं निर्माण झाली, फळं तयार करणारी झाडं आली, हिरवळ आली. देव नाही का आपण वाचलं पहिल्या अध्यायामध्ये 11-12 मध्ये. पण उत्पत्ती 2 आम्हाला काय सांगतं? काहीही आता झालेलं नव्हतं. काही झालेलं नव्हतं का? तर अजून पाऊस पण नव्हता आणि माणूस पण नव्हता. मग देवानं काय पाहिलं? देव खोटारडा आहे का? नाही, देव खोटारडा नाही. आमच्या सगळ्यांचं उत्तर आहे देव खोटारडा नाही. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं की हा विश्वास खोटा आहे. म्हणजे खोटा म्हणजे इन द सेन्स काय की जे नाही त्याला हाय म्हणायचं. देवाचा विश्वास कसा आहे? जे नाहीये त्याला देवानं बघितलं आहे, चांगलं आहे, अजून पाऊस नाही, अजून सूर्य नाही, अजून काय तयार नाही. Praise the Lord. I want to help you. तुम्हाला हे समजायलाच पाहिजे. तुम्हाला हे बोलतोय देवाला कधी खोटारडा म्हणू कोणी शकत नाही. का नाही म्हणू शकत? कारण त्याच्या अपोजिट कोणीच नाहीये. देवाच्या विरोधात कोण आहे का? देवाला चॅलेंज, हे तू खोटं बोलतोयस हे चॅलेंज करणारी कुठली शक्ती आहे का देवासमोर? नाही. Nobody is there. जर देव म्हणाला आकाश हिरवं आहे तर आकाश हिरवंच आहे. निळं तुम्हाला दिसतंय पण देव का? तर देवाच्या अपोजिट कोणी नाहीये. देव जर म्हणतो की हे आकाश कसं आहे? ग्रीन आहे, त्याला कोण चॅलेंज करणार? ही इज ऑपरेटिंग बियॉन्ड आवर हा मनुष्याच्या पलीकडे येतो. आम्ही माणसं आहोत, आमचे विचार फार सीमित आहे. आणि म्हणून आम्ही जरी खोटं बोललो आणि जर देव त्याला म्हणला की आहे खरं आहे तर ते त्याच्यासाठी केलं जाईल. मी ज्याला नाही त्याला जर आहे म्हणतो तर देव म्हणतो आहे. कारण देवाला चॅलेंज करणार कोण? जे नाही त्याला काय म्हणायचंय? आहे. हे डोळ्याला दिसत नाही आम्हाला पण मी आमचा फेथ आहे. येस. जर देव तुमच्या खोट्याला खरं म्हणला तर कोणाच्या मध्ये हिंमत आहे त्याला खोटं म्हणण्याची? ते खरंच होणार. ते तसंच आहे कारण देव आहे म्हणाला. Because God says it is true. Praise the Lord. परंतु आम्ही आमच्या विचारांना बांधले गेलेलो आहोत. आम्ही माणसांच्या विचारांना बांधलेले लोक आहोत. मी जर म्हणालो या ठिकाणी येशूच्या नावामध्ये मी करोडपती आहे, पण माझा हार्ट शंका घेणार कारण अकाउंट मध्ये काही नाही. शंका घेणार माझा, डाऊट येणार मला माझ्याच बोलण्यावर.
शेजारी काय म्हणणार, एक रूमच्या वन बेडरूम मध्ये राहतोय आणि स्वतःला काय म्हणतोय, मिलियनर, करोडपती, बिलियनर समजतो. लोकांचे विचार, माझे विचार काय करतात, मला डाऊट, शंका. देवाकडे येऊन जर कोणी शंका घेत असेल तर त्याच्यासाठी काय होईल का? ह्या ज्या गोष्टी आहेत ना प्रियांनो, आम्हाला कंट्रोल करतात. जो ह्या लेवलला जातो, ह्या फेथ मध्ये जो जातो, तो या कंट्रोलच्या बाहेर गेलेला मनुष्य आहे. ह्या सगळ्या विचारांच्या बंधनातून पलीकडे गेलेला व्यक्ती आहे, जो तो हायएस्ट लेवलचा जो फेथ आहे, जो देवाचा विश्वास आहे. त्यामुळे तो उत्पत्तीमध्ये बघितलं, जे नाही त्याला देव म्हणतो चांगलं आहे, आणि अजून पाऊस नाही, सूर्य नाही, काही नाही. ही एक प्रोसेस आहे, लगेच एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये. पण मी तुम्हाला का सांगतोय, यू हॅव टू ग्रो इन युअर फेथ. इज अ टाइम. कारण देवाशी हीच इच्छा आहे प्रेम. आणि म्हणून तो म्हणतो मार्क 9:23 मध्ये, नथिंग विल बी इम्पॉसिबल टू देम. कोण ते? विश्वास बाळगणाऱ्याला. कोण आहे तो? असा विश्वास जो बाळगतो, ज्याला सगळं काही शक्य आहे. म्हणजेच काय त्याला, त्यासाठी काय, जे नाही ते आहे असं आहे, त्याला सगळं शक्य. जे नाही त्याला आहे म्हणणारा जो आहे, त्याला सर्व काही शक्य आहे. देअर टू देम दॅट बिलीव्ड म्हटले, विश्वास बाळगणाऱ्याला. जे थिंक इट इज ट्रू, आय एम अ मिलेनियर, इट इज अ ट्रू, त्याला शक्य. त्याच्यासाठी हा विश्वास, नथिंग इज इम्पॉसिबल फॉर हिम. त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. पण आमचा प्रॉब्लेम आमचे थॉट्स आहेत, आमचे विचार आहेत, आमची रियालिटी, वास्तव जे आहे. बघा, रियालिटी देवासाठी काय होती? पाऊस पडला पाहिजे आणि माणूस पाहिजे. ही रियालिटी देवासाठी होतं, वास्तव, झाडं वेळ येण्यासाठी. हे रियालिटी कोणाची आहे? ही रियालिटी हे होण्यासाठी, झाडे येण्यासाठी, मशागत होणं, त्यासाठी माणूस असणं, त्यासाठी पाऊस पडणं, झाडं वाढणं, झाडांनी फळं देणं, ही रियालिटी आहे. पण देवासाठी ना आदामाची गरज आहे, ना पावसाची गरज आहे, ना कशाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला काही गरज नाही. आदाम करा आणि मग सगळं करा, होणार. एवढं काय देव थांबत नाहीये. देव काय आदाम बनवायची वाट बघत बसला नाही, पावसाची देव वाट बघत बसला नाही. आधीच त्याने डिक्लेअर केलं, इट इज देअर, ही सीन इट, इट इज देअर, इट इज गुड, असं देव बोलून मोकळा झाला. कारण देवाला आउटकम जे काय आहे, आउटकम ज्याला म्हणतो आम्ही, ते आधीच ठाऊक आहे. बिकॉज ही इज गॉड. त्यामुळे तुम्ही जरी खोटं त्याला खरं म्हणला, तर देवाच्या दृष्टीने देव म्हणला खरं आहे तर खरंच आहे. आम्हाला पृथ्वीवरती खूप आमच्या विचारांनी बांधलेला आहे. जरी आमचा विश्वास असला बघा, तरी प्रार्थनेत दोघांनी एक होणं गरजेचं आहे. एकटा काय करू शकत नाही. टू शॅल ॲग्री म्हणले का? अनेक लोक इंडिव्हिज्युअल प्रेयर करत असतात, काहीच होत नाही. दोघांनी एकमत होऊन जर केलं तर त्यांच्यासाठी होईल. हे काय आहे? एक आम्हाला लिमिटेशन्स आहे, लिमिट आहे. दोन लोक जरी ऍग्री नाही झाले एका प्रार्थनेत एका गोष्टीसाठी, तर होणार नाही ती गोष्ट. टू शॅल ऍग्री म्हटलेलं. देवाला
काय कोणावर ऍग्री व्हायची गरज आहे का? देवाला दोघांची गरज आहे का? देवाला गरज नाही आहे ऍग्री व्हायची कोणावर. त्याचा जे निर्णय आहे त्याला कुणी ऍग्री होण्यावर मग ते होईल असे नाही. बघा लक्षात घ्या, हा फेथ ऑफ गॉड आहे. हा कोणाचा विश्वास आहे? हा देवाचा विश्वास आहे. आय होप हे तुम्हाला या गोष्टी लक्षात येत आहे. तुमचे डोळे उघडत आहेत का? येशूच करू शकतो, कारण आंधळ्यांना दृष्टी कुणी दिली? येशूने दिली. त्याच्यानंतर तो चमत्कार बंद झाला. ही इज द लास्ट पर्सन. येशूच एकमेव होता ज्यानं फक्त आंधळ्या. त्याच्यानंतर ऐकले का कुठं आंधळ्यांना कोणी कुठल्या माणसानं दृष्टी दिलेली? कुठेच नाही, कुठेच नाही. हा, लोकांनी मेलेल्यातून उठवलं असेल, पण आंधळ्याला दृष्टी दिली हा मिराकल फक्त जीसस क्राइस्ट करू शकतो. आणि त्याच्यानंतर तो बंद झाला. फक्त लॉर्ड जीसस आमचे ब्लाइंड आईज ओपन करू शकतो. आज प्रभू तुमचे डोळे उघडत आहे. प्रियानो, येशूने आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये ह्या गोष्टी तो पाठवत आहे. त्याला आमच्या अंतःकरणाचे डोळे उघडायचे आहेत. आम्हाला जे ब्लाइंडनेस आलेला आहे, आम्ही जे आमच्या डेली नीड्सच्या फेथ मध्ये आम्ही अडकून पडलेलो आहोत, त्यातून त्याला आम्हाला बाहेर घेऊन यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या मंडळीमध्ये तो ते करत आहे. कारण बघा, येशूला हील करण्यासाठी, तुम्हाला प्रॉस्पर करण्यासाठी काय अवघड नाहीये. अवघड आहे का त्याला? तो पृथ्वीवर असताना त्याने न मागता लोकांना बरं केलेला आम्हाला विश्वास असो अथवा नसो देवानं हिलिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही कोणाकडे बघतो? पीटरकडे बघतो. पेत्र वचनामध्ये पावलाकडे आम्ही बघतो. हे सगळे या लेवलला गेलेले लोक होते. प्रियांनो, या लेवलला गेलेले लोक ते होते. ह्या हायएस्ट लेवलचा जो फेथ आहे, जो बेस्ट फेथ आहे, देवाची इच्छा आहे की तो आमच्याकडेही असावा. हे लोक त्यामध्ये, किंवा जुन्या शास्त्रात एलिया होता. एलिया स्वतः त्या प्रकारच्या फेथ मध्ये ग्रो झालेला होता. आणि म्हणूनच जर तो म्हणतो की पाऊस बंद, तर पाऊस काय झाला? बंद झाला. 3 वर्ष पाऊस पडलेला नाही रे का? सगळा दुष्काळ. विचार करा किती लोकांचे हाल झाले असतील. 3 वर्ष पाऊस नाहीये. तर एक व्यक्ती म्हणलेला आहे जो एलिया होता. त्याने सांगितले की देयर शॅल बी नो रेन अँड देयर इज नो रेन. जोपर्यंत तो बोलला नाही की आता पाऊस येऊ, तोपर्यंत पाऊस पडलेला नाही. देवाला दिसले नाही का लोकांचे हाल होताना? लोक दुष्काळ पडलेला आहे, खायला काही नाहीये. पण ह्या फेथ मध्ये जाऊन तो बोलला होता. देवाला त्याला यस म्हणावं लागलं. देवाला त्याला यस म्हणावं लागलं. देवाला सुद्धा पाऊस पाडून झाडं उगवता आली असती आदामाला मशागत केल्यानंतर. पण देवाचा प्लॅन पहिला वेगळा होता की त्यानं बघितलं, बोलला, दिसलं, झालं असं होतं. नंतर मग रियालिटी मध्ये आल्यानंतर सूर्य स्थापन केला, चंद्र स्थापन केला, पाऊस हिरवं, सकाळी धुकं यायचं आणि सगळी जमीन ओली व्हायची. परंतु अर्लियर प्लॅन देवाचा तसा नव्हता. हे आम्हाला
सांगायचं आहे. आणि मनुष्य तयार केलेला आहे प्रभूनं, परमेश्वरानं. आणि आम्ही नंतर पुढे बघतो की कशा प्रकारे रियालिटी माणसाची विचारांच्या मध्ये लिमिटेशन्स त्याला आलेली आहेत, परंतु देवाचा प्लॅन वेगळा होता, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. सो जे नाहीये त्याला आम्ही बघितलं पाहिजे, त्याला आम्हाला हो हा फेथ कसा आहे, जे नाही त्याला आहे असं म्हणणारा हा विश्वास आहे. लोकांना शॉक बसेल कदाचित, यार हा काय वेड्यासारखा बडबडतोय, अकाउंट मध्ये काय नाही, स्वतःला श्रीमंत समजतोय, लखपती करोडपती समजतोय. लोकांच्या दृष्टीनं आम्ही खोटारडे आहोत, परंतु देवाच्या दृष्टीनं आम्ही खरे आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणजे लोकांच्या दृष्टीने जे खोटं आहे आमच्या बाबतीत, ते देवाच्या दृष्टीने काय आहे, खरं आहे. हे लक्षात घ्या प्रियांनो. आय होप तुम्हाला त्या गोष्टी अंडरस्टँडिंग येत आहे. आणि जसजसं तुम्ही ग्रो होणार, ह्या मार्गाने जाणार, तसतसं तुम्हाला त्या गोष्टी आणखी कळत जाणार आहेत. एक्सपिरियन्स तुम्हाला येत राहील या गोष्टींचा. कारण फेथ कसा आहे, आम्हाला प्रॉफिट देणार आहे, नाही का. विश्वास काय करतो, आम्हाला लाभ देतो असं सांगितलेलं आहे वचनाने. जो कृती करतो त्याप्रमाणे ऍक्शन घेतो, जो त्या रस्त्याने जातो, जो त्या दमस्कसच्या रस्त्याने जातो, त्याला येशू भेटणार. पण दमस्कसच्या रस्त्यावर आम्ही असलं पाहिजे, त्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे. येशू दर्शन त्या बाबतीत तुम्हाला देणारच. तर हा प्रियांनो देवाचा विश्वास आहे, जो त्याच्यामध्ये सेंटर्ड आहे. त्याचं सेंटर कोण आहे, देव स्वतः आहे. हा एक हाय लेवलचा विश्वास आहे. विश्वास बाळगणाऱ्याला, हा विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. सो हा फेथ लक्षात घ्या प्रियांनो, हा विश्वास लक्षात घ्या, जो देवामध्ये केंद्रस्थानी आहे. देव स्वतः देव या विश्वासाने बोललेला आहे. आणि तसं झाले नाही, देवानं अंधार बघून प्रकाश म्हणाला, जे नाही ते आहे म्हणायचं. हा फेथ आहे. हा फेथ कोणासाठी अवेलेबल आहे, कोणासाठी हा फेथ उपलब्ध आहे प्रियांनो. जे विश्वास तर आहे, पण कोणासाठी वर्क करतो, जे ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे होऊ पाहत आहे. कारण तुम्ही फक्त येशूला स्वीकारून तिथेच थांबून चालत, जे लोक ज्यांनी येशूला स्वीकारलेलं आहे त्यांनी येशू सारखं व्हायचंय. थोडक्यात येशूला आम्ही स्वीकारलंय, आणि जर आम्ही येशू सारखे होत नाही तर आम्ही येशूला स्वीकारलेलं नाही. एवढं सोपं आहे. जर मी जीससला फॉलो करतो तर मी जीसस सारखंच झालं पाहिजे. त्यांच्यासाठी हा विश्वास आहे. त्यांनाच बॉडी ऑफ क्राइस्ट म्हटलेलं आहे. जे येशूकडे आले तसंच राहण्यासाठी नाही, तर येशू सारखे व्हायला आलेले. आणि डे बाय डे, बाय रिन्यूइंग देअर माइंड, विचार त्यांचे येशू सारखे रोज बदलत आहेत. त्यांना काय म्हणलेलं आहे, बॉडी ऑफ क्राइस्ट म्हणलेलं आहे. कारण त्यांचं मस्तक कोण आहे, जीसस आहे. मस्तक म्हणजे माइंड, विचार. त्यांना त्या देहाला कोणाचं विचार मिळाले, जीसस क्राइस्ट. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, चर्चला काय म्हणलेलं आहे, बॉडी ऑफ क्राइस्ट. पण चर्च मध्ये सगळे लोक नाही त्याचे, जे हे स्वतःला रूपांतरित करत आहेत ते लोक त्याच्यामध्ये येतात. त्यांना बॉडी ऑफ क्राइस्ट म्हटलेलं आहे.
Praise the Lord. त्यांच्यासाठी हा विश्वास आहे. जो पेत्र ज्याने येशू वरती येशूला नाकारलं नाही का, येशूला त्याने नाकारलं, तो नंतर इतका फेथ मध्ये वाढत गेला की तो सोनं चांदी मागणाऱ्याला त्याने न मागता हील केलं. नंतर आम्हाला इतकं त्याविषयी वाचायला मिळतं की त्याची सावली जरी पडली तरी लोक बरे पाहिजे. इट मीन्स नाकारण्यापासून ते सावली पडून लोक हील होण्यापर्यंतचा प्रवास आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे होऊ शकतं, होऊ शकतं. गॉड ब्लेस यू. होऊ शकतं. उदाहरण आहे बायबलमध्ये पीटरचं. आणि बघा आम्ही पाहतो देवाने सगळं काही निर्माण केल्यावर 7व्या दिवशी काय घेतली? विश्रांती घेतली. गॉड रेस्टेड फ्रॉम ऑल हिज वर्क विच ही हॅड क्रिएटेड अँड मेड. दोन गोष्टी. देवानं लाईट क्रिएट नाही केला, ही मेड, बिकॉज इट वॉज ऑलरेडी देअर. त्या देवानं प्रकाश निर्माण केला. लेट देअर बी लाईट. लाईट का म्हणजे लाईट होता. इथे टीचर प्रेझेंट घेतो आणि मी जर नाव घेतलं माधुरी, तर माधुरी येणार ना, कारण मला माहिती आहे माधुरी आहे. आय नो. मेड. लेट देअर बी लाईट. मूळ भाषेत बी लाईट अँड लाईट असं म्हटलंय. बी लाईट अँड लाईट. सो इज नॉट क्रिएटेड लाईट. लाईट लाईट आधीच एक्झिस्ट होता. तुम्ही ज्याला नाही म्हणाल आहे ते ऑलरेडी एक्झिस्ट आहे. जे आहे ज्याला तुम्ही म्हणणार आहे, जे नाही आहे त्याला तुम्ही आहे म्हणणार आहे, ते ऑलरेडी आहे. लक्षात घ्या. तर देवाने काय केलं? रेस्ट घेतली. देव थकला होता का म्हणून रेस्ट घेतली का? नाही. का रेस्ट घेतली? तर देवानं आता मनुष्य तयार केला. नाव ही विल लुक. आता तो करेल पुढचं काय करायचं आहे ते. त्याचं काम आहे नाही का? रोग्यांना बरं करेल, मेलेल्यांना उठवेल, कुष्ठरोग्यांना शुद्ध करेल, भूते काढेल. त्याला फ्री मिळाले तो फ्री देईल. नाव गॉड इज ट्राइंग टू रेस्ट. देव फिरणार नाही पृथ्वीवर सगळ्यांना हील करत, मेलेल्यांना उठवत, पाप्यांना शुद्ध करत, कुष्ठरोग्यांना बरं करणं, भूत काढत. तो तर आमच्याद्वारे हे करतो. का करतो? कारण त्याला इज ट्राइंग टू रेस्ट. तो स्वतःला रेस्ट मध्ये आहे. तो आता इकडे तिकडे धावपळ करत नाही, त्याला करायची नाहीये. आदामानं आता सगळं करावं ही देवाची इच्छा होती. आणि आदामाला केल्यावर त्याला म्हणला की आता मी रेस्ट घेणार. इमिजिएटली ज्या रात्री संध्याकाळी रात उशिरा आदाम तयार केला, त्याच्या दुसऱ्या दिवशी देवाने सुट्टी घेतलेली. तेव्हापासून तो सुट्टीवर आहे. आय एम रेस्टिंग नाव. सातबार. कारण आता मनुष्य टेक ओव्हर करतो. आता तो बोलेल आणि तसं होईल. हे देवानं आमच्यामध्ये ठेवलेलं आहे ऍक्च्युली. आता मला येऊन बोलायची गरज नाहीये. बघा ही गोष्ट लक्षात घ्या. देवाला आता कोणाची गरज आहे? तुमची आणि माझी गरज आहे. जर तुम्ही आणि मी करतो तर देव रेस्ट मध्ये राहतो. जर तुम्ही आणि मी करत नाही तर तो रेस्ट घेऊ शकत. बघा लक्षात. जगातले लोक देवाला शांत करण्यासाठी कोंबडं काप, बकरं काप करतात.
नाही का? देवाला काय मिळावं? रेस्ट मिळावं, देव शांत व्हावा, शांती. आम्ही देवाला शांती कशी देणार? आम्ही जरी वर्क नाही केलं बाय फेथ तर देवाला आम्ही शांती देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. देवाला आम्ही शांती नाही देऊ शकत. हे विचक्राफ्ट करणारे विजर्ड्स जे आहेत, जादूगार जे आहेत, जादू टोनावाले देवाला शांती कोंबडं बकरं देऊन करत असतात. तुम्ही आणि मी देवाला कशी शांती देणार? रेस्ट मध्ये त्याला कसं ठेवणार? जेव्हा आम्ही विश्वासाने कृत्य करतो, जे नाही त्याला आम्ही आहे म्हणण्याच्या लेवलला येतो. गॉड इज इन पीस, गॉड इज इन रेस्ट. लक्षात घ्या प्रियांनो. So this is very 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 important. फार महत्वाची ही गोष्ट आहे. आम्हाला स्वतःला ह्या फेथ मध्ये ग्रो करायचंय, डेव्हलप करायचं आहे. पेट्रोने एवढं केलं की त्या सोनं चांदी मागणाऱ्या पंगू मनुष्याला तो म्हणतो माझ्या जवळ जे आहे. देवाला मागे बसला नाही, येशूच्या नावामध्ये म्हटलं नाही, माझ्या जवळ जे आहे. उच येशूच्या नावामध्ये उलटाने काय कर. आणि एकदा येशू शिकवत होता अरण्यामध्ये. बाहेर लांब असेल, 5000 लोक होते. पुरुषच फक्त 5000 होते. कितीतरी स्त्रिया आणि लहान मुलं त्या ठिकाणी होते. आणि संध्याकाळ झाली, शिष्य आले की आता म्हणतो, ते म्हणतात की आता लोकांना तू काय कर, घरी जायला सांग, कारण आता फार उशीर होत चाललेला आहे आणि त्यांना खायला द्यायला आपल्याकडे काय नाही. पैसे आहेत पण दुकानं नाही आहेत, इकडे हॉटेल नाही आहे, असं ते म्हणत होते. पैशाची काही कमी नाही बाबा, पैसे आहेत पण इथं हॉटेल्स नाहीत. बेस्ट वे त्यांना काय कर. येशू काय मग त्यांना खायला द्या, तुम्ही द्या खायला त्यांना. काय येशूच्या माइंड मध्ये की तुम्ही करावं. अशक्य आहे ते शक्य होणार आहे, तुम्ही ते करावं. तुम्ही त्यांना, जीसस सेज यू गेव देम टू ईट. आम्ही कसं देणार? आम्ही काय देऊ का? शिष्य मंडळी, आम्ही काय देव आहे का? आम्ही कुठलं देणार यांना? आम्ही कसं देणार? आणि मग एक लहान मुलगा होता, त्याच्याकडे काय होतं? 5 भाकऱ्या आणि 2 का 5 मासे होते. काय होत नक्की ना? 5 मासे किंवा 5 भाकऱ्या. 5 भाकऱ्या 2 मासे. ओके, काय हरकत नाही. येशूने ते काय केलं? मल्टिप्लाय केलं. पण येशूचा विचार काय होता? की तुम्ही द्या. येशूला माहित नव्हतं का ते देव नाही येत म्हणून? माहिती होतं, हे माणसं आहेत. तरी पण म्हणतो की तुम्ही द्या, म्हणजे आमच्यामध्ये ते आहे. अशक्य ते शक्य करणाऱ्या गोष्टी आमच्यामध्ये आहे. म्हणूनच तो म्हणाला की तुम्ही त्यांना द्या. आज आमच्या कितीतरी प्रार्थना येशू म्हणतो, हे का प्रार्थना करत बसले? काय मागत बसले ते लोक? तुम्ही करा ना, नाही का? यू डू. तुम्ही करा. आता अनेकांच्या प्रार्थनेची उत्तर न मिळण्याचं कारण हेच आहे, कारण देव लक्ष देत नाही. तो म्हणतो की तुम्ही का करत नाही? तुम्ही काय माझा धावा करत बसलाय? जसं मोशेला तो म्हणाला, अरे माझा धावा काय करत बसलायस? प्रार्थना काय करत बसलायस? दुभागला समुद्र. म्हणजे मोशे
तू बघू शकत होता. तू बसला प्रार्थना करत आणि लोक त्याला म्हणते आम्हाला इथं तू काय मारायला घेऊन आलास का? इजिप्त मध्ये काय कबरा नव्हत्या का? तरी तू बोलला परमेश्वर तुम्हाला सोडवेल याच्यामधनं, नाही का? तो बोलला की नाही? हे युद्ध आपलं नाही, हे युद्ध कोणाचं आहे तो म्हणतो? परमेश्वराचं युद्ध आहे. ही विल डिलिव्हर असं तो लोकांना सांगत होता. त्याचा माहिती आहे, घाबरू नका असं तो सांगत होता. जसं देव बोलला तसं मोशे बोलत होता. नंतर बोलून आल्या अरे मी काय बोललो, मी हे काय बोललो, चुकीचं बोललो नाही ना मी. मग प्रार्थना करा, मग प्रार्थना करा. डाऊट आला खरंच होईल का? पण तू देवासारखं बोलला. देव सोडणार आहे, देवाचं युद्ध आहे, घाबरू नका. आणि मग त्याने प्रार्थना केली आणि परमेश्वर म्हणाला प्रार्थना काय करत बसलाय? वाय आर यू प्रेइंग अनटू मी? इस्रायलाच्या लोकांना सांग पुढे चला. समुद्र दुभाग, पार्ट द वॉटर, परमेश्वर त्याला सांगतो. आणि त्याच्यामधून तुम्ही चालत जा. पण बघा देव मोशेला सांगत आहे की तू कर. करणारा देवच आहे, परंतु तुला करायचंय. तू आपली काठी उगार. आणि परमेश्वरानं वारा व्हायला नाही का जोरात, वारा व्हायचं काम परमेश्वरानं. आणि समुद्र काय झाला त्या वाऱ्यानं? बघला. वारा कशाचं प्रतीक आहे? होली स्पिरिट. माडीवरच्या होली सोसाट्याचा वारा आला. परमेश्वराचा आत्मा जलावरती काय करत होता? हॉवरिंग करत होता. आणि वारा म्हणजे देवानं त्याचं सूप टाकलेले, त्याचा श्वास रुहाक म्हणतात त्याला. रुहाक मूळ भाषेमध्ये मीन्स स्पिरिट ऑफ गॉड. रुहाक. पण त्याच्या आधी देव म्हणतो यू डू इट, तू कर. म्हणजेच काय, जोपर्यंत तू करणार नाहीस तोपर्यंत मी ऍक्शन मध्ये येऊ शकत नाही. तुला करायचंय. तू केलं नाही तर माझी काही जबाबदारी नाहीये. तू केलं तर माझी जबाबदारी मी करणार. आणि मोशेला असा चांगला अनुभव होता जेव्हा देवाने त्याला कॉल केलं आणि तो त्याला सांगतो की इस्रायल लोकांचं जे दुःख आहे, त्यांचं जे आरोळी आहे, त्यांचे जे कष्ट आहेत ते माझ्या समोर आलेले आहेत, नाही का? त्यांचं सॉरो, त्यांचं पेन, आणि मी त्यांना सोडवण्यासाठी खाली आलेलो आहे. तेव्हा मोशेला देवानं डोंगरावरती बोलवलं तेव्हा तो म्हणतो, आणि त्याला काय म्हणतो, तू मी खाली आलोय पण तू जा आणि सोडव त्यांना. मोशेला म्हणतो तू जा, मी आलोय सोडवायला, पण जायला कोणाला सांगतोय? मोशेला तो जायला सांगतो. तू जाऊन त्यांना सोडव. नाव गो अँड डिलिव्हर देम. हाऊ? कसं? निर्गम 3:10 मध्ये हे वचन. तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. यू गो अँड डू इट. यू गो, यू डू. परमेश्वर न बदलणारा परमेश्वर आहे. काल आज आणि तो युगान युग सारखाच आहे. तो बदलतो का? येते का लक्षात प्रेम तुमच्या या गोष्टी? त्यांचं दुःख, त्यांची गोष्ट, त्यांचं पेन्स देवाच्या लक्षात आले. त्यासाठी देव खाली उतरून आला. आणि आता तो मोशेला म्हणतो की तू जाऊन त्यांना सोडवायचं काम तू करायचं आहे. तू करायचं. God help us to understand
आमोस 3:7 मध्ये काय म्हटलेलं? आमोस 3:7 जुन्या शास्त्रामध्ये आमोस chapter 3 and verse 7. प्रभू परमेश्वर हा. आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांना कळवण्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. देव या ठिकाणी बघा, परमेश्वर आपलं जे रहस्य आहे ते त्याच्या सेवकांना कळवल्याशिवाय काही करत नाही, काहीच करत नाही. Praise the Lord. लक्षात घ्या प्रिय, फरक आहे नाही का? आम्हाला ठाऊक असणं काही गोष्टी घडणार आहेत आणि देवानं आम्हाला सांगणं की मला हे करायचंय, यामध्ये फरक. देवानं सांगणं हा प्लॅन आहे का, तो डायरेक्ट का करू शकत नाही? बिकॉज ही इज रेस्टिंग. तो प्लॅन सांगतो तुम्हाला, तुम्ही करा. हा प्लॅन आहे, रहस्य कळवतो. या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे, प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांना कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही, काहीच करत नाही. तो आधी नोटीस देतो आम्हाला, हे करायचंय, मी आलोय त्यासाठी, सोडवायचंय. मला लोकांचे कष्ट पेन्स दिसलेले आहेत, त्यांना सोडवायचंय. ते तो येऊन मोशेला कळवतो आणि मोशेला म्हणतो यू गो अँड डू इट नाउ. रिव्हील केल्याशिवाय तू काय करत नाही. त्याचा प्लॅन तू रिव्हील करतो, त्याचं जे रहस्य आहे ते तो सांगतो. आम्हाला करायचंय, ते केलं नाही तर त्याला काहीही करता येत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आणि मी प्रार्थना करणारे लोक असलं पाहिजे. इंटरसेसर ज्याला म्हटलेलं आहे, इंटरसेसर म्हणजे काय? मध्यस्थी करणारे लोक असलं पाहिजे. आम्ही मध्यस्थ आहोत नाही का? जे लोक पेन्स मध्ये, जे लोक कन्फ्युज आहेत, जे लोक अडकलेले आहेत, त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये त्याचे लोक आहेत, म्हणजे आम्ही आहोत. तो आम्हाला पर्टिक्युलर गोष्ट दाखवतो, सांगतो, रिव्हील करतो, आम्हाला जाऊन करायचं. हा देवाचा प्लॅन असा आहे प्रियांनो. जेव्हा सदोम आणि गमोरेचा देवाला नाश करायचा होता, तेव्हा देवाच्या आणि सदोम आणि गमोरेच्या मध्ये कोण होता? अब्राम. निगोशिएट करत होता नाही का? एवढे असतील तर मग नाही नाही अजून जरा कमी कर, एक असत. पण कुणीतरी पाहिजे ना मध्ये, कारण देवाला नाश तर करायचा आहे, परंतु कसा? त्याच्या सेवकाला कळवल्याशिवाय नाही. मग तो सेवक मध्यस्थी करेल नाही का? आणि त्यासाठी देव एकदा मुद्दामून अब्रामाच्या घराकडून चालला होता स्वतः. देवाच्या इच्छा होती की मला कोणीतरी घरात बोलवावं. देवाला सांगायचं होतं काहीतरी. नीट वाचा जेनेसिस चॅप्टर 18 मध्ये स्टोरी. अब्राम जो होता तो, त्याने देवाला इन्व्हाइट केली, ये घरी ये जेवायला. साऱ्याला सांगितलं मस्तपैकी सूप बनव, मी एक चांगलं कोकरं आणतो, मटण बिटण बनव, गेस्ट आलेच आपल्याकडे. देव बसला, खाल्लं त्याच्या घरामध्ये. देव बसला, देव खाल्लं. देव तृप्त झाल्यावर म्हणतो पुढच्या वर्षी मी जेव्हा येईन तेव्हा साऱ्याला पुत्र होईल. तोपर्यंत देव काय बोलला नव्हता. कधी बोलला? इन्व्हाइट केल्यावर ना. तुम्ही देवाला घरी बोलून द्या, बसला जेवायला, खाल्ल्यावर देव तुम्हाला सांगेल प्लॅन त्याचे काय.
नेक्स्ट टाइम तो म्हणतो नेक्स्ट इयर मी जेव्हा येईन तेव्हा तुझी बायको सारा ही गर्भवती असेल तो म्हणतो. सारा आतमधून हसली म्हणून बायबल आम्हाला सांगतं की आता खरं काय शक्य आहे का हे. परंतु जेव्हा देवाला त्या अन्नाचा सुवास आला तेव्हा देवा बोलू लागला. तोपर्यंत काय नाही का सुगंध आला नाही का स्मेल आला असेल मस्त बिर्याणीचा आतून तेव्हा देव कन्फेस करायला लागला की माझा प्लॅन आहे बरं का तुझ्यासाठी. तोपर्यंत काय नव्हतं. जेव्हा हे स्वीट जे ज्याला काय म्हणलेलं आहे अरोमा सेंट म्हणतो नाही का फ्रॅग्रन्स देवापर्यंत पोहोचतो तेव्हा देव बोलायला लागतो. काय म्हणलेलं आहे फिलिप्पियर पत्र 4 अध्याय शेवटी आपण थांबणार आहोत. जास्त वेळ घेणार नाही तुमचा. फिलिपियन्स चॅप्टर 4 तेव्हा एंजल म्हणलेलं आहे 4 मध्ये बघाल ते दिलेलं 17वा वर्षाला काय म्हणेल 4:17 मी दानाची अपेक्षा करीतो असे नाही. मी काय मला तुमच्याकडनं काय तुम्ही काय द्यावं टाकावं आणून ही माझी अपेक्षा नाहीये. मी काय दानाची अपेक्षा करतो असे नाही तर काय तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी. मी काय तुम्हाला मागत नाही पण तुमचं वाढलं पाहिजे अकाउंट जमेची बाजू. त्यासाठी खर्चाची बाजू खाली आली पाहिजे. बघा देवाचे तो म्हणतो तुमच्या हिशेबी गिव्हिंग मीन्स रिसिव्हिंग नाही का मागं बोलतोय. तुमच्या हिशेबी काय झालं पाहिजे जमा. ही माझी इच्छा आहे. मी काय दान मागतोय का पण माझी अशी इच्छा इनडायरेक्टली तो सांगतो की तुम्ही द्या. म्हणजे काय माझं काय नाही माझा टेंट बनवायचा बिझनेस आहे माझी कंपनी आहे मला काय नको पण तुमची जमा व्हायची जर बाजू पाहिजे तर काय करा अशी माझी इच्छा आहे. पुढे काय म्हणतो 18व्या वचनात माझ्यापाशी सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रोदीत त्याच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. ते जे तुम्ही दिलेलं आहे ते जणू काय देवाला कसं आहे. सारा तुला आता बाळ होणार. कधी आले शब्द सुगंध आल्यानंतर आधी काही नाही. जणू काय देवाला सुगंध नाही का देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ म्हणलेला आहे. सॅक्रिफाईस बर्न्ट ऑफरिंग. कसलं ऑफरिंग बर्न BRUNT जळलेलं असलं पाहिजे. नॉट ग्रिल्ड ऑफरिंग. तंदूर नॉट ग्रिल्डचा वास आम्हाला येतो देवाला येत नाही. देवाला जे जळून खाकवत त्याचा सुगंध येतो. लक्षात घ्या कसलं ऑफरिंग असलं पाहिजे आमचं पण यज्ञ कसं आहे बर्न्ड ऑफरिंग. जे जळतं त्याचा वास चांगला येतो का कधी तुम्हाला येतो का कधी चांगला वास. परंतु तुमचं काहीतरी होतं आणि ते जळालं लॉस झाला. यज्ञ कसा असला पाहिजे लॉस असला पाहिजे. लॉस त्यालाच यज्ञ म्हणतात. यज्ञ म्हणजे तुम्हाला काय पडली पाहिजे काय म्हणतात त्याला मराठीमध्ये झळ लागली पाहिजे तुम्हाला. तुमचं देणं झळ लागली पाहिजे तुम्हाला. ते जे करपून जात सगळं झळ लागते खलास संपत तेच देवाला जणू काही सुगंध म्हणून
स्मेल येतो. लक्षात घ्या, डीप रेव्हलेशन. तुमच्या सुबेत तुम्ही देता काही नाही, सुगंध वास येत. दॅट इज अ grilled offering. That is not burnt offering. Something which costs you. अशी गोष्ट की ज्याची तुम्हाला झळ लागते, तुम्हाला ते फील होतं. जर म्हणजे तुम्हाला कॉस्ट नाही तर त्याचा देवाला स्मेल नाही. तो डार्क स्मोक लक्षात घ्या, पोळी करपून जाते, फेकून द्यावी लागते. खाता येते का ती, काय उपयोग नाही. असं आमचा यज्ञ असला पाहिजे. आणि अब्राम म्हणाला सारेला देव म्हणतो की नेक्स्ट टाइम मी जेव्हा येईल. म्हणजे देव आमच्या दारावरून कितीतरी वेळा मुद्दामून ये जा करतोय. तो बघतोय की हे लोक मला घरी कधी बोलत, कारण त्याला प्लॅन रिव्हील करायचा. कारण तो त्या कळवल्याशिवाय काहीही करू शकत नाही. कारण बिकॉज ही इज ट्राइंग टू रेस्ट. नाउ यू हॅव टू डू. तुम्ही आणि मी करायचंय. आम्हाला मध्यस्थ म्हणून ठेवलेलं या ठिकाणी. आम्ही प्रभूला त्याच्याबरोबर बसलं पाहिजे. आम्ही निगोशिएट केलं पाहिजे की देवा तुझा प्लॅन आहे पण नाही असं झालं पाहिजे. देव ऐकलं त्याप्रमाणे करणार. जसं त्यानं समोर आणि सोदोम गोमोराच्या अब्रामाचं ऐकलं. सो कॅच दिस थिंग्स. कॅच सगळ्यांना माहिती नाही का? कॅच हे जे आलेलं आहे ते काय करा तुम्ही, कॅच करा. कॅच सोडू नका. सोडून काय नाही उपयोग. सो सेंट जो आहे तो अट्रॅक्ट करतो. कोणाला जोरात प्यायला जास्त याच्यावरती बोलायला. परंतु मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की सुगंध जो आहे म्हणूनच लोक काही जाळतात नाही. जे अनबिलिव्हर्स आहेत ते जाळतात. पण काहीतरी सुगंधी द्रव्य ते एलिमेंट असतात ते त्या ठिकाणी बर्न करतात. का तर जे एंजेलिक बिईंग्स आहेत म्हणजे जे स्पिरिट्स आहेत ते अट्रॅक्ट करण्यासाठी. आणि त्या पर्टिक्युलर सेंटनं ते स्पिरिट ओळखतं की कोण आहे, कोणी लावलंय हा परफ्यूम. ते लावलं की त्यांना कळतं की याचं काहीतरी आहे, त्याच्याकडे गेलं पाहिजे म्हणून. अननोइंगली आम्ही असं जर काही करत असू तर अनेक स्पिरिट्सला आम्ही अट्रॅक्ट करतो. कारण तो सुगंध त्याला माहिती असतो त्या स्पिरिट. आणि तो बरोबर तिकडे फिरून तुमच्या घरी जर तुम्ही ते आणलं असेल, लावलं असेल तर ते इकडे येत. त्यामुळं कुणी काय स्प्रे देत असेल, कुणी काय इथं काय लावायला गोळा देत असेल ते लगेच जाऊन करू नका. ते मला तुम्हाला सांगायचं. आपण काहीतरी उभे आता बोलायला उभा हा विषय नाही आपला. परंतु बी केअरफुल अबाउट दिस. बी केअरफुल. फक्त देवासाठी सुगंध एकच आहे. आमची गोष्ट कोळसा झाली पाहिजे, करपली पाहिजे, बर्न झाली पाहिजे, काढूस धूर त्यातनं बाहेर आला पाहिजे. इट इज अ बर्न ऑफरिंग. त्याचा सुगंध येतो. कशावर लावलं इकडे. परंतु तुमची जमेची बाजू वाढावी असं पॉल आम्हाला रिव्हील करेल. याप्रमाणे आपण या ठिकाणी थांबणार आहोत. प्रभूला धन्यवाद देऊया. आणि आय होप की तुम्हाला या गोष्टी समजत आहेत. ह्या गोष्टीमध्ये तुम्ही वाढा. प्रभू तुम्हाला नक्की सहाय्य करेल. सो मेनी थिंग्स आर देअर. लेट्स सी हाऊ गॉड रिव्हील अस अँड हाऊ गॉड गोइंग टू गाईड अस. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय पित्या आम्ही तुला धन्यवाद देतो या वेळेसाठी. तुझी विशेष कृपा या ठिकाणामध्ये आहे. आज तू आमच्याशी बोललेला आहेस बाप्पा. तुझ्या कृपेचा अनुभव, तुझ्या दयेचा अनुभव तू तुझ्या सेवकांना, हे जे सगळे जिथं आहे ते तुझे सेवक लोक. आणि तुझं वचन सांगतं सेवकाला कळवल्याशिवाय मी काहीही करत नाही.
आज बाप्पा आम्हाला तुझ्याशी बोलण्यासाठी आम्हाला इंटरसेसर तू खऱ्या अर्थाने बनव बाप्पा, की आम्ही तुला घरामध्ये इन्व्हाइट करू, तुझ्यासाठी सुगंध येणार जेवण आम्ही तयार करू बाप्पा, जेणेकरून तू तुझा प्लॅन आम्हाला रिव्हील करशील बाप्पा. आज ह्या एंड टाइम मध्ये आम्ही जगत असताना आम्हाला याची गरज आहे. आम्हाला या फेथ मध्ये तू ग्रो कर बाप्पा, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व मान तुझा आहे बाप्पा, सर्व महिमा तुझा आहे. प्रभू येशूच्या नावात मागतो नाही बाप्पा. प्रेज द लॉर्ड.